इयत्ता 7वी स्कॉलरशिपचे व्हिडिओ पाहत आहोत आपण सुरुवात करत आहोत 2.3ला. आतापर्यंत आपण नवनीतचा 2.1 2.2 पाहिलेले आहेत. आज पाहतो 2.3. पहा, पहिला प्रश्न मागचे व्हिडिओ बघून घ्या तर तुम्हाला 2.3ची लिंक लागणार आहे. पहिला प्रश्न काय आहे? 40/12 भागिले 10/4. पहा कसं सोडवायचं आहे. 40/12 भागिले कसं काय असतं, गुणिले करायचं आणि याचा रेसिप्रोकल घ्यायचा, म्हणजे याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा असतो. 10 × 10 10 × 40, 4 × 4 4 × 12. उत्तर काय आलं आपलं? 4/3. लक्षात ठेवा, अपूर्णांकामध्ये भागाकार जर असेल तर याचा अर्थ दुसऱ्या ज्या संख्येने भागायचं असतं त्याचं खाली डोकं वर पाय करायचं, म्हणजे रेसिप्रोकल करायचा, म्हणजेच व्यस्त करायचा, आणि इथे मात्र गुणाकार करायचा. ठीक आहे. उत्तर काय आलं आपलं? 4/3. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. पुढील पर्यायात 2/5 व 6/5 या दरम्यानची परिमेय संख्या कोणती? आता इथं 5 आहे, इथं 5 आहे, म्हणजे 2/5 नंतर कोण असू शकतो? 3/5, 4/5, 6 आणि 5/5 यांच्या दरम्यानचं विचारले म्हणून. पहा, 3/5 आहे, पर्याय क्रमांक 1 येतोय. 1/5 येईल का? 1/5 यापेक्षा छोटा होणार आहे, त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. 9/5 6/5 पेक्षा मोठा होणार आहे, हे येणार नाही, आणि मायनस तर येणारच नाहीये. ठीक आहे, कारण हे दोघंही कसे आहेत? प्लस आहेत, दोघंही कसे? धनसंख्या आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. सिमला या शहराचे तापमान 0°C खाली 7 आहे. या चिन्हाचा वापर करून कसं लिहायचं? आता हे 0 म्हणजे 0, त्याच्या खाली गेलं म्हणजे मायनस चालू होतं. 0च्या खाली गेलं की आपण संख्या रेषा पाहतो, इकडे वर गेलं की इकडे प्लस संख्या येतात, आणि मायनस कधी येतात? 0च्या खाली गेलं तर. म्हणजे काय येणार आहे? मायनस -7°, -7°, -7°C. पुढचा प्रश्न. 2/7 व 6/7 या संख्यांच्या दरम्यान येणाऱ्या क्रमाने 3 परिमेय संख्या कोणत्या? तर कोणत्या येणार आहे? 2. 3/7, 4/7 आणि 5/7. 3 4 5. ऑप्शन क्रमांक 3. पुढचा प्रश्न. 5चा प्रश्न चाललाय. 0 व -3/4 या संख्यांच्या दरम्यान कोणत्याही 2 परिमेय संख्या पुढीलपैकी कोणत्या? आता पाहायचं कसं करायचं आहे ते एकदम पॉईंटमध्ये घेऊया करून. 0 0च असतो. 3/4 कोण असतो? तर हा असतो 0.75. तो मायनस आहे. काय? मायनस आहे. यांच्या दरम्यान 75 पेक्षा कमी वाले पाहिजेत आपल्याला. 0.1/2 हा अधिक येतो. आता 0 जर इथे असेल तर -3/4 इकडे असेल, म्हणजे आपली मायनस संख्या हवी आपल्याला, त्यामुळे हे ऑप्शन काय होणार आहे? हे ऑप्शन कॅन्सल होणार आहे. हे मायनस मायनस येऊ शकतात, हे एक पॉझिटिव्ह असल्यामुळे हे पण ऑप्शन कॅन्सल. हे दोघांमध्येच कम्पेअर करायचे आपल्याला. आता पहा, 1/2 म्हणजे कोण असतो? 1/2 म्हणजे असतो 0.50, -0.50. तो येतो का यांच्यामध्ये? इथे कोण आहे आपला? इथे आहे आपला 0.75. म्हणजे रेषा अशी काढली तर इथं 0 आणि इथं आहे आपला -0.75. मग इथं हा 0.50 येऊ शकतो, म्हणजे येऊ शकतो. 3/11 3/11 म्हणजे काय करायचं आपल्याला? 3ला 11ने भागलं, 0.0 घेतल्यानंतर 11 दुने 22, खाली उरला 8, 88 आलं. 11 7 0.25 येऊ शकतो, 0.27. ओके, म्हणजे हे उत्तर येतंय आपलं. याचं करायचं म्हटलं तर हा कोण होणार आहे? हा -1 होणार आहे. -1 चालेल का आपल्याला? याच्यापेक्षा -1 कसा झाला? 0.75 पेक्षा -1 अजून खाली गेला, हो की नाही? या साईडला येणार -1 इकडे, त्यामुळे हे उत्तर चालणार नाही. आपला ऑप्शन काय आलेला आहे? ऑप्शन क्रमांक आपला आहे 2. ठीक आहे, मी पानावर करते पुढचे एक्झाम्पल. पुढचं एक्झाम्पल 6वं एक्झाम्पल चाललंय. 100 भागिले. आता इथं पहा, इथं काय करायचं? आपला बॉड मास हा कंपल्सरी वापरायचा आपल्याला.
BODMAS कंपल्सरी वापरायचाच आहे. एक्झाम्पल वाचून घ्या. इथे मी ब्लॅक पेज आहे ना, ब्लॅक पेजवर घेते, ब्लँक पेज ठेवले खाली. ओके. एक्झाम्पल काय आपलं, 100 भागिले चौकोनी कंसात -8 कंस पूर्ण आहे. पुन्हा इथं आहे -3 वजा, इथे पुन्हा -42 भागिले 14. इथे आहे ब्रॅकेट कंप्लीट -2 आणि इथे पुन्हा मोठा ब्रॅकेट कंप्लीट. ठीक आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा छोटे छोटे ब्रॅकेट, आतले ब्रॅकेट सॉल्व्ह करायचे. आतून बाहेर यायचं असतं. इथं काय करायचं असतं, आतून बाहेर पडायचं, बाहेरून आत जायचं नसतं. आणि कधीही पदावली सोडवताना या हाताला इक्वलचं साईन देत चालायचं असतं, बरोबरचं. म्हणजे तुम्हाला वर्गाच्या वेळी जेव्हा स्टेपला मार्क मिळतात तेव्हा हे साईन बघितली जाते. ठीक आहे. आता हा 100 असं तसंच राहणार. भागिले आपण काय करूया, दोघांचा गुणाकार करू. किती येणार आहे, 8 त्रिक 24 वजा दोघंही ऋण असल्यामुळे इथे देणार आहे धन. ठीक आहे. मायनस, आता हे काय होणार आहे, -42 डिवायडेड बाय 14. ओके. यांचा भागाकार करून घ्यायचा आपल्याला. की 14 त्रिक 42, 24 वजा 3. हा 100 आहे, तसाच सोबत घ्यायचा असतो. स्कॉलरशिपमध्ये प्रत्येक स्टेप लिहिली नाही तरी चालते, पण तुम्हाला समजण्यासाठी मी प्रत्येक स्टेप लिहिणार आहे. आता इथे काय, हा -2 राहिला आपल्याला ह्याचा. ठीक आहे. आता या दोघांचं किती येणार आहे, हे मायनस मायनस काय होणार, प्लस होणार आहे. +27 - 2. इथे काय येणार आहे, 100 भागिले, दोघांची वजाबाकी करा कारण हे ब्रॅकेटमध्ये चाललंय ना अजून, त्यामुळे ह्या भागिलेचं आत्ताच महत्त्व येणार नाही. इथे येणार 25. मग आता मात्र 100 भागिले 25, उत्तर काय आलं, 4. जर आपण आधीच करत बसलो असतो तर उत्तर आपल्या कुठे गडबडलं असतं. 4 हा ऑप्शन आहे का, पहा बरं. क्वेश्चन क्रमांक किती आहे, 6 चाललाय. ऑप्शन क्रमांक 3 पॉझिटिव्ह आलेलं आहे उत्तर आहे, पॉझिटिव्ह, +4 आलेला आहे. पुढचं एक्झाम्पल. आता हा तर खूप सोपा आहे. पहा काय करायचं, आधी चौकोनात चौकोटी ब्रॅकेट जो आहे त्यातला गुणाकार करून घेऊयात सगळा. मी इथंच करते. पहा 7 × 1 = 7, 7 × 4 = 28, 5 × 1 = 5, 5 × 3 = 15, 4 × 1 = 4, 4 × 2 = 8, 3 × 1 = 3, 3 × 3 = 9. इथं कोण राहिला, 3 3 आणि 2 राहिला, म्हणजे कोण आला तो, 9/2 ब्रॅकेटमध्ये भागिले 9/2. यांचं काय होणार आहे, 9/2 गुणाकारात 2/9. याचा गुणाकार व्यस्त घ्यायचा, त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा आहे. 0 2 2 गेला, 9 9 गेला, उत्तर काय आलं, 1. 1 असतं बरं का, इथं 0 नसतं. माझ्यासारखी असते ना तर मी एक ऑप्शनमध्ये 0 टाकला असता, मुलांना मुद्दाम कन्फ्यूज करण्यासाठी. ठीक आहे. सातव्याचं उत्तर काय आपलं, पर्याय क्रमांक 4. पुढचं, चौकटीतील अंकांचा व चिन्हांचा वापर करून 112 ही किंमत येणारी पदावली पुढीलपैकी कोणती. अशा वेळेस प्रत्येक ऑप्शन सोडवायचा. ज्याचं तुम्हाला खात्री असेल तो पहिले सोडवा, लागलं तर मी प्रत्येक ऑप्शन सोडवणार आहे तर तुम्हाला समजण्यासाठी. आता हा ब्रॅकेटचं उत्तर काय येणार आहे, 7. या ब्रॅकेटचं काय येणार आहे, -6. आणि हे आलं 3 × 6 = 18, 18 भागिले 9 म्हणजे +3. ओके. यांचं आलं 1 आणि हे आलं उत्तर 4. पहिलं उत्तर येतं का आपलं, नाही, पहिलं ऑप्शन झालं रॉंग. दुसरं सोडवा. पहा यांचा गुणाकार आला 210 भागिले 2 म्हणजे हे आलं पुन्हा 110, 110 आणि हे आले 4, 114. हे पण उत्तर चुकीचं येते. पुढचं पहा, यांचं आलं 220, पुन्हा 2 ने भागलं, किती आलं, हे 110 आणि हे किती आलं, 2, म्हणजे याचं उत्तर येतं 112. ऑप्शन क्रमांक 3 उत्तर येते आपलं. काय ते, ऑप्शन क्रमांक 3. हे पण करून बघूयात. गुणाकार केला 120, यांचा भागाकार 4, 124, 124 मधून 9 गेले, 124 मधून 115 वर काहीतरी, त्यामुळे हे पण उत्तर चुकीचं. ऑप्शन क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 आलाय. ज्यावेळेस असं उदाहरण विचार त्यावेळेस याच्यामध्ये घालवत बसायचं नाही, डोकं चालवायचं नाही, ऑप्शनच सोडवायचे. कारण असं जे 112 आहे ते अजून 1-2 पद्धतीने पण येऊ शकतं ना, 112 उत्तर कोणतेही नंबर घेऊन, पण त्यांना काय यापैकीच शोधायचं असतं आपल्याला, त्यामुळे पर्याय शोधायचा. पुढचा प्रश्न, पुढील पदावलीत
तिची किंमत किती यावी ते दिले आहे. किंमत किती पाहिजे त्यांना? 2 यावी. ती किंमत येण्यासाठी योग्य तो पर्याय शोधा. उदाहरण सोडवायचे. यांचं किती आलं? 6. 6 आणि 6 12. हे किती आलं? 3. आणि हे किती आलं? 6. हे आलं उत्तर 9. ह्यांचं किती आलं? 6 त्रिक 18 आणि ह्यांचं अधिक आलं 2. ह्यांचं उत्तर आलं 5. आता पहा 18 भागिले 9 उत्तर आलं 2. त्यांना काय हवंय? किंमत 2च पाहिजे. म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं? ऑप्शन क्रमांक 4. पुढचं. पुढीलपैकी चुकीचा पर्याय कोणता? भागाकाराचे उत्तर किती हवंय त्यांना? 24/5. आता पहा 24/5 आपण काय करूयात? इकडे लिहून घेऊयात. हे कसं काय आलं कडे? हा मगाच जायचं आहे ना. ठीक आहे, रब करून घेऊ आपण फक्त एकदा. नाही रबची पण काय गरज नाही आहे, खाली उत्तर आपल्याला. रबच करते. रब केलं म्हणजे मला समोरासमोर दिसलं उदाहरण. मला परत खाली पाहावं लागेल. आता पहा 24/5. सगळ्यात पहिल्यांदा मी 24/5 ची किंमत काढू आपण. काय येणार आहे? जर असा भागाकार केला तर इथं 24, इथं 5. 5 चोक 20. खाली उरले 4 आणि इथं येणार आहे 5 4 5. सो इथे 4 आहेत. उत्तर इथे आलं आपलं 4 आलं. 4 पंचे 20. ह्या दोघांचा गुणाकार 4 24/5. उत्तर असं हवंय किंवा असं हवंय. पहिला ऑप्शन घेऊयात आपण. 72/15. दोघं मायनस असल्यामुळे ते दोघंही प्लस होणार आहेत. यांचा भागाकार करा. 72 15. 15 चोक 60. 15 5 15 चोक 60. आणि तर काय? चुकीचा पर्याय काढायचा आहे. नीट वाचायचं बरं का. चुकीचा पर्याय काढा. सगळ्यांचे उत्तर सेम होत गेले. तुम्ही म्हणता अरे सगळेच बरोबर येऊ राहिले. गडबडताल. प्रश्न नीट वाचा. खाली किती उरले? 2 12. म्हणजे इथं काय उत्तर आले? पहिल्या ऑप्शनमध्ये 4 12/15. त्याला भाग दिला 3 चोक 3 भाग दिला. 3 चोक 12 3 5 15 आलं उत्तर. म्हणजे हा पण उत्तर येते. त्यांना चुकीचं काढायचं आपल्याला. म्हणजे हा ऑप्शन येणार नाही आपला. म्हणजे हे सेम येऊ राहिले. आता 120 भागिले 25. 120 भागिले 25. 25 चोक 100. खाली उरले 20. म्हणजे पुन्हा इथं काय आलं? 4 20 25. इथं पुन्हा 4ने जर भाग दिला तर काय येत आहे? 4 5 दिला. 5 चोक 20 आणि 5 5 25. इथं पण काय आलंय? 4 5. याचं पण उत्तर आलंय एवढंच. नंतर 480. 480 आणि 100. हे 0 हा 0 जर गेला तर हे काय ते पहा ना. 2 भागा 24/5. 24/5 सारखंच आले, सेम आले. आता राहिला 120 भागिले 5. 5 5 दुने 10. मग 24 आपण 120 पूर्ण हो की नाही? 24. याचं उत्तर आले 24. म्हणजे ऑप्शन काय येते आपलं? 4. हे पूर्ण भाग जातो इथे बाकी काही उरत नाही. तसं पाहिलं उदाहरण तोंडी होतं बरं का. काय पण मला करायचं असं मी तोंडी केलं असतं. पण मला समजून द्यायचंय ना. म्हणून मी प्रत्येक ऑप्शन घेऊन तुम्हाला सांगितलं की याचं असं येईल, त्याचं तसं येईल. हे पाय तोंडी होतं. हे याचं उत्तर 24 येत होतं. याला खाली छेदस्थानी 5 राहतच नव्हता. हा 125 भागिले 5 असतं का चित्र राहिलं पण असतं. पण पुन्हा डोक्यावर 4 नसतं आयला. ठीक आहे, उत्तर येत आहे. पुढचा प्रश्न. एक्झाम्पल किती चाललंय आपलं? 11वं चाललंय. हो ना. चुकीचा पर्याय काढायचा होता, हे लक्षात घ्या. चुकीचा पर्याय कोणता आहे? चौथा. हे बरोबर आहे, हे पण बरोबर. हे चुकीचा पर्याय आहे. पुढचं. एका शहराचे तापमान 12 वाजता दुपारी 12 वाजता 0.0 डिग्री सेल्सिअस व वेळच्या वर 10 डिग्री सेल्सिअस होते. तर दर तासाला 2ने कमी होते. रात्री 12 वाजता किती होईल? पहा, या 12 ते त्या 12 मध्ये 12 वेळा चेंज होणार. म्हणजे 24 होणार. आणि हे किती आहे? 10 आहे. ते पहिलं 10 मायनस करायचं. ते 14 डिग्री येणार आहे. 0च्या खाली जाणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. असं नाही समजलं तर सोपं करा तुम्ही एकदम. असं नाही समजलं काय करायचंय? एक काउंट करत जाऊ. पहा,
आता 12 वाजता 10 डिग्री, 1 वाजता 2 कमी होतंय 8, 2ला होणार 6, 3ला होणार 4, 4ला होणार 2, 5ला होणार 0 डिग्री, 6ला होणार -2, 7ला -4, 8ला -6, 10ला -8, 11ला -10, 12ला कुठे चुकले आपलं बा 10, 8, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 इथे 9 राहिला ना. 9ला 8 होईल, 10ला 10 होईल, 11ला 12 होईल आणि 12ला 14 होणार. ओके. ऑप्शन क्रमांक 4. सोपं होतं एक्झाम्पल, पण कधी कधी गडबडू शकतात असे प्रश्न. पुढचा प्रश्न 119/13 मायनस ही परिमेय संख्या ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या पूर्णांकांचा गुणाकार किती. आता काय करायचं, वजा 119ला भागायचंय आपल्याला 13. आता पहा ही संख्या 13 तेरी 7 91, 13 117 म्हणजे 9 पॉईंट समथिंग 9 आणि 10च्या मध्ये येणारे. ही संख्या मायनस असल्यामुळं ती 9 आणि -9 आणि -10च्या मध्ये असणारे दोघांचा गुणाकार येणारे +10. दोघं मायनस असले गुणाकार असतो +10 होत असतो. ठीक आहे, समजलं असेल. पुढचा प्रश्न, अभ्यास खूप करा मुलांनो. पुन्हा एक एक्झाम्पल करा. झालं म्हणून फुल कॉन्फिडन्समध्ये जाऊ नका, ओव्हर कॉन्फिडन्समध्ये. 7/4 या परिमेय संख्येचे दशांश रूप काय आहे. भाग द्यायचा असतो 7ला 4ने. अपूर्णांकामध्ये छेदस्थानच्या संख्येने अंशस्थानच्या संख्येला भाग द्यायचा असतो. 1 पॉईंट. ठीक आहे, 4 1 4, खाली उरले 3, वरून घेतला 0चा 4 7 28, 5 उरला 2 उरला, 4 5 20, 1.75. दुसरं त्याच्यावेळेस 1 आला का 1, त्याच वेळेस आपण ह्या तिघांना कॅन्सल करायला पाहिजे होतं. 2 आहे तर 3 आहे तर 2 आहे, त्याच वेळेस कॅन्सल करता. किंवा 4 दुने 8 नाही होते ना, हे तोंडी पण करू शकतो. तुम्ही यासाठी खूप प्रॅक्टिस करा. आज मी तोंडी करू शकते का, तर मी आज 20 वर्ष झाले क्लासेस घेते. प्लस मी जेव्हा शिकले त्यावेळेस माझी प्रॅक्टिस झाली. माझे मुलं पण स्कॉलरमध्ये आले, त्यांना शिकवताना माझी प्रॅक्टिस झाली. प्रॅक्टिस. गणिताला काहीही लागत नाही, गणिताला फक्त प्रॅक्टिस लागते. पुढचं -5/8 बरोबर किती. झालं पुन्हा 8ला 5ने डिव्हाइड करायचं. हे मायनस असल्यामुळे हे प्लसवाले ऑप्शन कॅन्सल, त्यांच्याकडे बघायचंही नाही. झाले दोघं. आता 5 1 5, 5/8 सॉरी उलट झालं आपलं इथं उलट झालं. अंशाने छेदाला भागायचं का छेदाने अंशाला भागायचंय. 8. आता 8 आणि हा 5 म्हणजे शून्यामध्ये उत्तर येणार. हे पहिलं ऑप्शन येणार, करायचीच गरज नाहीये. 5 येऊ शकतो का, नाही येऊ शकत. 5 कसं येणार, 5 हा 8पेक्षा 0 आहे ना, छोटा आहे. शून्याने इथं सुरुवात करावं लागणार आहे. 5 उरला, मग 0 घेतला, 8 सख 48, 0.62 होतो. पुढचं करायची गरज नाही. ओके, असं थोडंसं बघून थोडं ट्रिक करायचं. आपण आपल्या ट्रिक काढायच्या असतात कधी कधी. पुढचं, पुढीलपैकी कोणती परिमेय संख्या सर्वात लहान आहे. सर्वात लहान परिमेय संख्या कोणती असणार आहे सांगा पण. थोडासा विचार करा. सर्वात लहान परिमेय संख्या 0 असेल का. बऱ्याच मुलांना वाटणार आहे 0 नाही. पहा, संख्या रेषेवरती शून्याकडून जसं जसं इकडे जाऊ तशी संख्या लहान 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 होत जाते. मग इकडे 10 0 -80 -100, सगळ्यात छोटी संख्या येणार आहे 100. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी परिमेय संख्या सर्वात मोठी असेल. आता मी तोंडी करू आपण. ह्यांचा पॉइंट मध्ये काढा, याचा पॉइंट मध्ये काढा. हे पहा 13 का 13 13 चौक 52, 1 उरला म्हणजे 0 समथिंग येणार आहे. 4च्या पुढे काहीतरी तर संख्या येणार आहे. ठीक आहे, आता हा 4 आहे. दोघांपैकी हा मोठा आला थोडासा. 15/80 म्हणजे हे 0 पॉईंटमध्ये येणार आहे, कारण अंश खूप छोटा आहे त्यामुळे 0 पॉईंटमध्ये येणार आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा हा मोठा झालाय, त्यामुळे याचा विचार करायचा नाही, याचा नाही करायचा. आता सॉरी, याचा पण नाही करायचा कारण हा मोठा झालाय. राहिला 80/15. पहा 15 1 15 15, 5 75, खाली उरले 5, 15 सख 9 15 75 15 सख 75, 5 उरले 50 झाले. मग 15 त्रिक 45, सगळ्यात मोठा हा येतोय. अंशाधिक अपूर्णांक
कधीही छेदाधिक अंशापेक्षा मोठा असतो. अंशाधिक अपूर्णांक म्हणजे इम्प्रॉपर फ्रॅक्शन हा प्रॉपर फ्रॅक्शनपेक्षा मोठा असतो. ज्याचं डोकं मोठं आहे की नाही पायापेक्षा, तो मोठा असतो. पुढचं, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील संबंध अचूक आहे? अचूक काढायचा आहे म्हणजे करेक्ट. आता हे पहा, याचं किती येणार आहे? 0.5 मायनस मध्ये, आणि हा काय ना बेग 3 1 3 3 7 21. सपोज हा ठीक आहे, तर 21 पकड, 3 7 21 म्हणजे हा इकडचा छोटा येतो ना. संख्या रेषेवर मायनसमध्ये जी संख्या छोटी ती मोठी, जी मोठी ती छोटी, जी आधी येते की ना इकडनं इकडे येताना ती मोठी. त्यामुळे हे ऑप्शन चुकलेलं आहे. आता हे पहा, प्लस बाजू कधीही मोठी असते, निगेटिव्ह पेक्षा पॉझिटिव्ह संख्या कधी पण मोठी असते. 0 का असं ना मग तो. आता राहिलं हे, त्याचं काय ना रे 5/4 म्हणजे 4 1 4 असं करून पाहूयात. 4 1 4 अंशाधिक मोठी असते कधी पण, ठीक आहे. 4 1 4 खाली उरला 0. 4 1 4 4 2 8 म्हणजे ह्याला -1.2 काय आला. आणि हा किती येतो? 20 पकडला तर 3 1 3 3 6 18. ओके, हा मोठा, हा करेक्ट आलाय आपला. संख्या रेषेवरती आधी 2/3 येणार आणि नंतर 5/4. किंवा अजून एक सोपं सांगते, इकडे आहे का जागा? ठेवली खाली, ठेवली जागा, याच्यावरती करू आपण. काय होतं? 5/4 आणि 2/3. या दोघांचा लसावी करून घेतला. इथं 12 आला, इथं 12 आला. याला 3 ने गुणलं, 3 चौक 12, इथं 2 ने गुणलं 8. म्हणजे -8 आधी येईल का -12 आधी येणार? -8 म्हणजे ही संख्याच मोठी आहे. ठीक आहे, म्हणजे हे करेक्ट दिलं त्यांनी. ऑप्शन तिसरं काय केलं त्यांनी? करेक्ट दिलं आहे. तरी पण चौथं करून बघायचंय का? हां, आता इथे पण काय करा, 3 चौक 12, 3 चौक 12. याला 3 ने गुणायचं, इथं आला. अरे हे जाऊ दे, हे पॉझिटिव्ह आहे ना, ही सगळीकडे चिन्ह पाहिजे होतं ना, पॉझिटिव्हकडे मोठं चिन्ह पाहिजे होतं, त्यामुळे ते चुकीचंच आहे. अचूक काढायचं होतं तिसरा पर्याय. चला 18वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे. यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? आता इथे काय करा तुम्ही, कम्पेअर करायचं आहे आपल्याला. 2 8 3 4 यांचा लसावी जर काढला तर लसावी काय येणार आहे? 24. किती येणार आहे? 24 24 24 24 4 ठिकाणी लिहून घ्या. ओके. 2च्या कितव्या टाइम्सला 24 येतो? 12. इथं आला -12. 8च्या -3, 3च्या -8 आणि 4च्या 6व्या पटीमध्ये येतो. मग सर्वात मोठी संख्या कोणती असते? जी छोटी ती मोठी. म्हणजे 2 नंबरची 1/8. पर्याय क्रमांक 3. समजलंय ना? सगळ्यात काय केलं आपण? तिघांचा लसावी काढला. मी तोंडी काढू शकतो, कारण पहा 4च्या हे तिघं एकमेकाच्या पटीमध्ये, तिघांचा लसावी तर 8 येणार, 3 नाही, मग 8 त्रिक 24. किंवा मग सरळ सरळ असा काढून घ्यायचा. मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला लसावीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर लसावीचे 2 4 6 10 12 एक्झाम्पल घेऊ वेगळे आपण लागलं तर. बेक बे बे चौक 8, 3 तसाच राहील, बे दुने 4. पुन्हा 2 1 बे दुने 4, 3 तसाच राहील, बे 1 बे. पुन्हा 2 येईल, इथं 1 येणार, इथं 1, 3 तसाच राहील, 1 आणि 3. 3 दुने 6, 6 दुने 12, 12 दुने 24. ठीक आहे, इथे आपला संपला आहे 2.3. पुढच्या लेक्चरला मला 2.3च याच्यामध्ये तिसरं लेक्चर चालू करणार आहोत. तिसऱ्या लेक्चरची इम्पॉर्टंट माहिती होणार आहे. काय होणार आहे? इम्पॉर्टंट पॉईंट जे आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट्स पाहण्याचा कंटाळा करू नका मुलांनो. काय इम्पॉर्टंट पॉईंट्समधल्या सगळ्याच पॉईंटवर एक्झाम्पल नसतात. ज्याच्यावर नसतात ते पॉईंट तुम्ही सुटतील का नाही, आणि त्याच्यावर जर एक्झामला पेपर क्वेश्चन आला तर गेले ह्याचे 2 मार्क्स. ठीक आहे.